भाग 3. किल्ले, कट आणि वाढत जाणारा धोका. तोरणा किल्ल्यावर भगवा फडकला होता. पण त्या भगव्याबरोबरच एक गोष्ट दूरपर्यंत पसरू लागली होती. भीती. कारण हा विजय सामान्य नव्हता. हा विजय एका लहानशा सैन्याचा नव्हता, तर एका नव्या विचाराचा होता. सह्याद्रीत पहिल्यांदाच कोणीतरी उघडपणे मोठ्या सत्तेला आव्हान दिलं होतं. तोरणा जिंकल्यानंतर शिवाजी महाराज थांबले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, थांबणं म्हणजे शत्रूला वेळ देणं. स्वराज्य उभं करायचं असेल तर वेग हवा, धाडस हवं आणि निर्णय क्षमता हवी. म्हणूनच पुढचे दिवस अत्यंत शांत पण निर्णायक ठरले. राजगड, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले फक्त नावाने मोठे नव्हते, तर रणनीतीने महत्त्वाचे होते. शिवाजी महाराज प्रत्येक किल्ल्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत होते. कुठे थेट हल्ला योग्य, कुठे गुप्त वाटांचा वापर, तर कुठे समेटाचा मार्ग. कारण स्वराज्याची उभारणी ही विनाकारण रक्तपातासाठी नव्हती. मावळ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत चालला होता. कालपर्यंत जे सामान्य शेतकरी होते ते आता स्वतःला स्वराज्याचे रक्षक समजू लागले होते. शिवाजी महाराज त्यांच्यासोबत बसत, त्यांचं म्हणणं ऐकत आणि निर्णय घेत. इथे राजा आणि प्रजा यांच्यात भिंत नव्हती, इथे विश्वास होता. पण सह्याद्रीबाहेर चित्र वेगळं होतं. तोरणा गेल्याची बातमी आदिलशाही दरबारात पोहोचताच खळबळ उडाली. दरबारात प्रश्न विचारले जाऊ लागले. हा शिवाजी कोण आहे? इतकं धाडस कुणाच्या बळावर? काहींनी दुर्लक्ष केलं, पण काहींनी धोका ओळखला. कारण हा फक्त किल्ला गमावण्याचा प्रश्न नव्हता. हा सत्तेला लागलेला पहिला तडा होता. आदिलशाहीच्या सरदारांनी एक गोष्ट स्पष्ट पाहिली. जर शिवाजीला आत्ताच थांबवलं नाही तर उद्या उशीर होईल. म्हणूनच गुप्त चर्चा सुरू झाल्या. सैन्य जमवण्याच्या योजना आखल्या गेल्या. सह्याद्रीकडे नजर ठेवली जाऊ लागली. कारण आता शिवाजी महाराज फक्त एक नाव राहिले नव्हते, ते एक धोका बनले होते. शिवाजी महाराजांना हे सगळं माहीत होतं. शत्रू शांत बसणार नाही हे त्यांना आधीच कळलं होतं. म्हणूनच त्यांनी स्वराज्याची मुळे अधिक खोलवर रोवायला सुरुवात केली. किल्ल्यांवर शिस्त लावली, संरक्षण व्यवस्था मजबूत केली आणि सर्वात महत्त्वाचं गुप्त माहितीची साखळी उभी केली. या काळात शिवाजी महाराजांची ओळख केवळ योद्धा म्हणून नव्हे, तर कुशल प्रशासक म्हणूनही तयार होत होती. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही, स्त्रियांचा सन्मान राखला गेला आणि सामान्य माणसाला सुरक्षिततेची जाणीव झाली. हेच स्वराज्याचं खरं बळ होतं. पण जितकं स्वराज्य मजबूत होत गेलं तितकाच शत्रूचा संताप वाढत गेला. आदिलशाही दरबारात आता एक नाव गंभीरपणे घेतलं जाऊ लागलं. हे नाव ऐकून अनेक लहान राजे थरथरत. युद्धात निर्दय पण मोहिमेत यशस्वी असा हा सरदार अफजल खान. अफजल खानाला बोलावणं म्हणजे सरळ युद्धाची घोषणा होती. त्याची ओळख केवळ बलाढ्य योद्धा म्हणून नव्हती, तर क्रूर आणि चलाख सेनापती म्हणून होती. आदिलशाहीला खात्री होती, जर कोणी शिवाजीला थांबवू शकत असेल तर तो अफजल खानच. आणि एकदा हा निर्णय झाला की मागे फिरणं शक्य नव्हतं. सह्याद्रीत कुठेतरी ही चाहूल शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. शत्रू आता मोठा आहे आणि संघर्ष अटळ आहे हे स्पष्ट झालं.
पण महाराज घाबरले नाहीत. उलट त्यांनी शांतपणे परिस्थितीचा विचार केला. कारण त्यांना माहिती होतं, हा संघर्ष तलवारीपेक्षा बुद्धीचा जास्त असणार आहे. आता स्वराज्य एका निर्णायक वळणावर उभं होतं. एकीकडे वाढत जाणारं सामर्थ्य, तर दुसरीकडे बलाढ्य शत्रूची पावलं. प्रत्येक निर्णय पुढच्या इतिहासाला दिशा देणारा होता. सह्याद्री शांत दिसत असली तरी त्या शांततेआड एक भीषण वादळ तयार होत होतं. पुढच्या भागात आपण बघणार आहोत अफजलखानाची स्वारी, मंदिरांची तोड आणि दहशत, आणि प्रतापगडावर होणारी ती ऐतिहासिक भेट.